पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अगदी 2 दिवस उरलेले असतानाच उमेदवार पायाला भिंगरी लावून तहानभूक हरपून प्रचार करताना पाहावयास मिळत आहे। आज प्रभाग 41 मधील उमेदवार जीवन जाधव, अतुल तरवडे, स्नेहल दगडे, प्राची आल्हाट यांच्यासह अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी भव्यदिव्य पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। हेवन पार्कमधील अनेक मतदार रिटायर अधिकारी असून या अधिकाऱ्यांनीही उमेदवारांचे स्वागत करून पाठिंबा व्यक्त करताना समस्या सोडवण्याचं आवाहन केलंय। हेवन पार्कमधील नागरिक तसेच उमेदवारांशी केलेली बातचीत आपण पाहूयात। आज हेवन पार्कमध्ये अतुल दादा आणि त्यांचे सर्व उमेदवार प्रचार करतायत। दादा, काय आजचा प्रतिसाद वाटतोय? सकाळपासून तुम्ही घर घेतलंय, ते तुमचं अनेक ठिकाणी स्वागत केलं जातंय। या परिसरातल्या काय समस्या आहेत? कारण नवीन हा प्रभागाला तुमच्या जोडलेला भाग आहे। खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे की ह्या भागातल्या काय अडचणी आहेत। तर ह्या भागातलं आम्ही आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या प्रभागात गेले 8-10 दिवस झाले प्रचाराच्या माध्यमातून आम्ही सगळेच उमेदवार या ठिकाणी फिरतो आहे। तर तुम्हाला आजचा प्रतिसाद नाही सांगणार मी, तर ह्या पूर्ण 8-10 दिवसाचा तुम्हाला मी प्रतिसाद सांगतो। लोकांच्या मनात भारतीय जनता पार्टीच्या आमच्या चारही उमेदवारांच्या बाबतीत अतिशय चांगलं मत आहे। आम्ही सगळेजण एक चांगलं व्हिजन या लोकांमध्ये त्या ठिकाणी घेऊन गेलेलो आहे। नक्कीच प्रभाग क्रमांक 41 मधील सगळे मायबाप जनता मतदार राजा आम्हाला 15 तारखेला या ठिकाणी आशीर्वाद देणार आहे। कारण आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावरचं आणि आमच्या चेहऱ्यावरचं त्यांना समजतं आहे की आम्ही त्या ठिकाणी त्यांचा रखडलेला विकास, ह्या भागातला जी ट्रॉफिकची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, या भागातले सगळे ॲम्युनिटी स्पेस ज्या ठिकाणी आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट, DP रोड असतील, ज्या माझ्या माता भगिनींसाठी जे काय काम करता येईल ती सगळी कामं आम्ही भविष्याच्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेल्यानंतरनं खूप चांगली कामं, स्वच्छ आणि सुंदर प्रभाग या ठिकाणी करणार आहोत। हेच आम्ही जनतेला विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी निवडणुकीला आम्ही सामोरे गेलेलो आहोत। म्हणूनच ही जनता आम्हाला विश्वास आहे की 15 तारखेला प्रचंड बहुमताने ही जनता आमच्या पाठीमागे उभी राहणार आहे। एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रचाराला अगदी 2 दिवस शिल्लक राहिले आहेत। तुम्ही रात्रंदिवस पळताय, फिरताय, घरोघरी स्वागत केलं जातं आहे। हा प्रभाग नवीनच आहे तुमच्यासाठी। आत्ताही तुमचं भाजपच्या अनेक लोकांनी तुमचं स्वागत केलं आहे। पोलीस, रिटायर पोलीस आहेत, त्यांनीसुद्धा सांगितलं की बाबा हे आम्ही भाजपच्या पाठीशी। काय वाटतं नक्की आजचं चित्र? रिटायर्ड पोलीस असतील, सैन्य दलातील अधिकारी असतील, कर्मचारी असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, या प्रभागातील गोरगरीब जनता असेल, सर्व नागरिक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। आणि ही निवडणूक भारतीय जनता पार्टीची जनतेनं हातामध्ये घेतलेली आहे। कारण मागचे 25 वर्ष जो विकास झालेला नाही तो विकास जनतेला आत्ता पाहायचा आहे। कारण माननीय नरेंद्रजी मोदी यांचं विजन असेल, देवेंद्र फडणवीस यांचं विजन असेल, मुरली अण्णा मोहोळ असतील, योगेश अण्णा टिळेकर असतील, संजयजी जगताप असतील, ही सगळी मंडळी चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत। आणि गेली 25 वर्ष या प्रभागामधल्या अनेक भागामध्ये ड्रेनेज लाईन बदललेल्या नाही आहेत। रात्री अपरात्री महिलांना पाण्यासाठी वाट बघावी लागते। सोसायटीमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर तर टँकरच्या पाण्यासाठी पैसे द्यावे लागतात। रस्ते चांगले DP रोड लोकांना उपलब्ध नाही आहेत, चांगल्या ॲम्युनिटीज उपलब्ध नाही आहेत। त्याच्यामुळं जनतेचं मत आहे आता बदल हवा आहे। आता आम्हाला या ठिकाणी विकासाच्या दिशेनं जाणारी माणसं हवी आहेत। त्याच्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला विजयी करणार। ताई दगडे आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत। ताई, अनेक दिवस तुम्ही वाड्या वस्त्यावरती फिरलाय, ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, सोसायट्यांमध्ये फिरलाय, आज हेवन पार्कच्या परिसरामध्ये फिरलाय। महिला तुमच्याशी अतिशय परखडपणे बोलत आहेत, कानामध्ये काही गोष्टी सांगतायत। कसं वाटतं की महिलांची एक महिला आणि महिलांसाठी आपल्याला करण्याची काहीतरी इच्छा आहे? काय वाटतं तुम्हाला या महिलांचे प्रश्न ऐकून? संपूर्ण प्रभागामध्ये महिलांचे वेगळे प्रश्न आम्हाला पाहायला मिळाले। पण एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष माननीय चित्राताई यांनी एक आवाहन केलं आहे आणि ते अगदी खरं आहे। आम्ही सगळे स्पष्ट वक्ते आणि खरे बोलणारे आणि काम करणारे लोक आहोत आणि या सगळ्या गोष्टींनी महिलांना फार आनंद झाला। बऱ्याचशा महिला तर येऊन काल असं म्हणाल्या, ताई कोणीतरी हवं होतं ज्यांना आम्हाला आवाज हवा होता, जो तुमच्या रूपानं मिळाला। आणि खरं सांगते, मला याचा प्रचंड आनंद आहे की मी आज त्यांच्यासाठी काहीतरी काम करू शकते। महिलांचे प्रश्नही प्रभागातले आम्ही वेगळे पाहिलेत, मी वारंवार त्याचा उल्लेख देखील केलेला आहे।
परंतु हे सगळं काम करताना जो प्रतिसाद मिळतो आहे की आम्हाला एक ओळखीचा चेहरा हवा आहे, आमच्यासाठी काम करणारा एक चेहरा हवा आहे. आणि काल तुम्हाला सांगते आम्ही कल्पतरू नावाच्या ठिकाणी होतो आणि त्या महिलांना जो काही त्यांच्या आनंद होता शब्दाच्या पलीकडे होता की ताई आज आम्ही इतक्या वर्ष इथे राहतो आहे, तर याच्या एवढ्या दिवसामध्ये आमच्यासाठी म्हणून कोणी आलं नाही, राजकारण म्हणून सगळे आले. तुम्ही आज राजकारण बाजूला ठेवून सुद्धा आमचं सुखदुःख विचारता, याचा आम्हाला जास्त आनंद आहे. दुसरी गोष्ट, प्रभागामध्ये फिरताना आम्हाला वेगळ्या वेगळ्या योजनांच्या लाभार्थी महिला देखील भेटल्या. मग उज्ज्वला गॅसच्या असतील त्या लाभार्थी महिला, मातृवंदन योजनेच्या, आणि सगळीकडे आहेत त्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी. आणि त्यांनी सांगितलं आहे की जो देवाभाऊ आमची दर महिन्याला काळजी करतो त्या देवाभाऊची काळजी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि देवाभाऊचं कमळ महाराष्ट्रात फुलल्याशिवाय राहणार नाही. तर काय सांगाल की तुमचं वातावरण, तुम्ही इतक्या दिवस फिरताय, वातावरण काय सांगतंय? बीजेपीच्या बाजूने आहे का, कसं काय सांगताय? आज सकाळपासून आम्ही हेवन पार्क कृष्णानगर हा एरिया कंप्लीट करत आहोत. जसं तुम्ही सांगितलं प्रचाराला 2च दिवस राहिलेत, पण सुरुवात खूप अगोदरपासून केलेली आहे. राज्यात देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महानगरपालिकेमध्येही सरकार भारतीय जनता पार्टीचंच दिसत आहे. म्हणून जिथेही आम्ही जाऊ नागरिकांना काम करणारेच नेतृत्व पाहिजे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे आम्ही उमेदवार हे लोक आम्हाला खूप चांगला प्रतिसाद म्हणून देतात. आज तुम्ही ह्या हेवन पार्कमध्ये बहुतेक सगळे सरकारी कर्मचारी आहेत, रिटायर आहेत, तर यांचं म्हणणं काय आहे नक्की, यांना काय सोयीसुविधा पाहिजे? नक्कीच भरपूर नवीन असलेला हा प्रभाग आहे, आम्हाला जोडला गेलेला. रस्त्यांची इथे समस्या जाणून घेतली आम्ही. रस्त्यांची दुरुस्ती पुढे येणाऱ्या काळामध्ये करण्याची गरज आहे. मग स्ट्रीट लाईट्स जे अंडरग्राऊंड झालेले नाहीत, नवीन विद्युत बसवणं तेही आम्हाला लक्षात आलं. अनेक नागरिकांनी आम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या. पुढे येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या मार्फत चांगलं विकासकाम ह्या भागामध्ये करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. या ठिकाणी हेवन पार्कमधील एक DYSP, निवृत्त DYSP साहेब आहेत आपल्याबरोबर. साहेब, तुमचं स्वागत आहे स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये. आज भाजपचे उमेदवार सर्व तुमच्या प्रभागामध्ये फिरलेत, तुमच्याशी चर्चा केली. काय वाटतं, तुमचं काय मत आहे? ह्या प्रभागामध्ये रस्त्याची कामं आणि पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. तर पाण्यामध्ये तर बूस्टर बसवलेलं आहे, पण ते वेळेवर मिळत नाही आणि एक टाईम पाणी सुटतं, ते 2 टाईम पाणी सुटलं पाहिजे असं आमचं इच्छा आहे. आणि ती ह्या प्रभागामध्ये सिनियर सिटीजनसाठी विरंगुळा केंद्र नाही, ते ह्या आमचे निवडून आलेल्या भाजपचे जे कार्यकर्ते होतील त्यांनीच ते करायचं आहे अशी आमची इच्छा आहे. तुमचं मत काय आहे नक्की असं? आणि भाजप हा म्हणजे आमचे इथं राहणारे लोक सगळे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि हे जे सत्तेत जे राहतात त्यांनाच मत देत किंवा आम्हाला पहिल्यापासून सवय आहे, त्यामुळे आता जे सत्तेत आहेत तेच म्हणजे भाजपचे येणार असं आम्हाला 100% वाटतं. तर या ठिकाणी निश्चित पाहिलं की आपण भाजपच्या पाठीमागं निवृत्त झालेले असले तरी त्यांनी सत्तेच्या बरोबर जाण्याचं त्यांनी पसंत केले, म्हणजे त्यांचं मत भाजपच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतंय. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.